चांगल्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो. आता खूप खूप स्वागत. चांगल्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांना श्रावण महिन्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना फक्त आणि फक्त द्यायचं आहे या ठिकाणी कोरडं खाद्य. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की श्रावण महिन्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात द्यायला पाहिजे फक्त आणि फक्त कोरडं खाद्य. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागला की श्रावण महिन्यात आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडंच खाद्य का द्यायला पाहिजे, याच्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनला घेऊन आली आहे, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने श्रावण महिन्यात आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवाचा होणार आहे या ठिकाणी 100% फायदा. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता या ठिकाणी जो श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात कोरडेच खाद्य द्यायचे आहे. मग श्रावण महिन्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडे खाद्य का द्यायचे आहे? कोरडे खाद्य दिल्याने कोंबड्यांना व पिल्लांना कोणकोणते फायदे होऊ शकतात आणि जर कोरडे खाद्य देण्यापासून आपण दुर्लक्षित झालो किंवा आपल्याच्यानं देणं नाही झालं तर यामुळं काय अरिष्ट कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येऊ शकते का, हे सगळं समजावून सांगतो. मग त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की तुम्हाला श्रावण महिन्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना कोरडे खाद्य जास्तीत जास्त प्रमाणात द्यायचे आहे अथवा नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता श्रावण महिना म्हटले काय, तुमच्यासमोर कोणतं चित्र आहे ते मला सांगा. तर लक्षात घ्या मित्रांनो, श्रावण महिन्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस एकच चित्र सर्व कुक्कुटपालक बांधवांसमोर येतंय की संथ गतीचा पाऊस. म्हणजे काय, आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर इकडं या ठिकाणी झडगं लागलं असं जे म्हणतात तर ते झालं श्रावण महिन्यातील संततधार पाऊस. तर श्रावण महिन्यात काय होत असते की झडगं लागत आहे, पाऊस हा त्या ठिकाणी जो आहे तो धो-धो कोसळत नाही, तर तो शांत असतो, संथ असतो, पण रिमझिम असतो, पण कंटिन्युअस असतो. याच्यामुळं काय होतंय की हा जो पाऊस आहे तो सर्वदूर असतो. हा जो पाऊस असतो तो रिमझिम रिमझिम कोसळतो. त्याच्यामुळे काय होत असते की एका थेंबामागे दुसरा थेंब, याच्यामुळे सगळीकडे गारठा पसरतो, गारवा येतो आणि ही चिंतेची बाब काही प्रमाणात कोंबड्यांसाठी, पिल्लांसाठी आहे. कारण आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबड्यांची पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहे. आता शीत रक्तपेशी ही भानगड काय तुम्हाला माहीत नसेल तर सांगा. बघा मित्रांनो, कोंबडी आणि पिल्लं यांची शरीर रचना कशी आहे, तर ते स्वतः आपल्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाहीत अथवा वाढवू शकत नाही. श्रावण महिन्यात काय होत असते की समजा फार गारठा पसरला आणि जो पसरतो बरं काय, तर त्या परिस्थितीमध्ये कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरातील असणारं जे तापमान आहे ते कमी होते. त्याबरोबर त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतंय आणि याच्यामुळं काय होतंय की ते त्या ठिकाणी या वातावरणाशी जे जुळून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये त्यांची शक्ती खर्चिक होते आणि ते कमकुवत होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येण्याची शक्यता बळावते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर दुर्लक्ष केलं तर काय होते पहिले ते सांगतो. तर दुर्लक्ष केलं तर काय होणार, कोंबडी कमकुवत होते, मग तिला आजार होतो आणि त्यानंतर कोंबडी या ठिकाणी दगावते. पण तुम्ही लक्षात घेतलाय का एक मुद्दा, की बाबा तुम्ही थोडंसं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं, प्लॅनिंग व्यवस्थित केली, तुम्ही कोंबडीचा आणि पिल्लांचा जीव हा वाचवू शकता. आता कसा वाचवू शकता ते तुम्हाला समजावून सांगतो. तर मित्रांनो, आपण थंबनेल पाहितले, टायटल जे वाचले त्यात काय सांगितले, वा श्रावण महिन्यात जर आपण सर्वांनी कोंबड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडे खाद्य दिले, जे द्यायचेच आहे, तर त्यामुळे त्यांचा जीव वाचतो. आता कसा वाचतो तुम्हाला समजावून सांगतो.
बघा मित्रांनो, श्रावण महिन्यात मी आता तुम्हाला सिच्युएशन सांगितली, की बाहेर गारठा वाढतो, ओल वाढत असते आणि त्याच्यामुळे काय होत असते, कोंबडीच्या आपल्या शरीरातील तापमान कमी होते व त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण वाढते. याला काउंटर कसं करायचं? तर आपण कोरडं खाद्य द्यायचं आणि हे कोरडं खाद्य जास्तीत जास्त प्रमाणात द्यायचं, किंबहुना फक्त कोरडंच खाद्य द्यायचं. ओलसर खाद्य अजिबात द्यायचंच नाही श्रावण महिना संपेपर्यंत. याच्यामुळे काय होतं, की जेव्हा तुम्ही हे कोरडं खाद्य आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना खायला घालतात, हे कोरडं खाद्य खाल्ल्यानंतर जेव्हा ते शरीरामध्ये जाते, तर पहिली गोष्ट काय करते, की शरीरामध्ये एक्स्ट्राचं पाणी ते सगळं शोषून घेते. म्हणजे झालं शरीरातलं पाणी कमी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोरड्या खाद्यामध्ये गरमी अधिक असते. मग हे गरमी असणारं कोरडं खाद्य गेलं, तर एकीकडे काय करायले ते पाण्याला सगळं शोषून घ्यायले आणि दुसरीकडे काय करायले, कोंबडीच्या पिल्लाच्या शरीरातली जी असणाऱ्या कोरडेपणामुळे गरमी आहे ती वाढवायली. हे गरमी वाढवली, की आपोआप तापमान वाढते. आपोआप तापमान वाढले, की कोंबडीला व पिल्लांना स्वतःच्या शरीरातील जी शक्ती आहे ती एकवटायची गरज नाही. कारण हे एक्स्ट्रा जे खाद्य ते खाद्य ते काय करायले, की त्या ठिकाणी जे आपल्या बाहेरच्या वातावरण बदल त्याच्यासोबत ॲडजस्ट करण्यासाठी एक अनुकूलन तयार करायले आणि त्याच्यामुळे काय व्हायले, आपली जी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्ले ते सहजगत्या या वातावरणाबरोबर ॲडजस्ट व्हायला त्या ठिकाणी जे ते खूप जबरदस्तीने रिस्पॉन्स देत आहेत. तर अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो, की याच्यामुळं काय होते, की कोंबडीच्या शरीरातील तापमान हे वाढतंय, पाण्याचं प्रमाण कमी होतंय आणि याच्यामुळं कोंबडीची शक्तीसुद्धा संचयित राहते, वाचते. मग काय होते, त्याच्यामुळं कोंबडी कमकुवत होत नाही, कोंबडी कमजोर होत नाही आणि कोंबडी कमकुवत आणि कमजोर झाली नाही समजा, तर आपोआपच त्या ठिकाणी कोंबडी श्रावण महिन्यात आजारी पडणार नाही. आता आजारीच पडली नाही, तर एक्सपायर व्हायचा प्रश्न नाही. तर हे सगळं होतंय मित्रांनो या ठिकाणी कोरडं खाद्य दिल्यामुळे. कोरडं खाद्य देण्याऐवजी जर आपण सर्वांनी ओलसर खाद्य दिलं, तर अगोदर तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण अधिक आहे, तापमान त्या ठिकाणी कमी आहे. तर त्या परिस्थितीत ओलसर खाद्य आणखीन दिलं तर आणखीनच तापमान कमी होईल, आणखी पाण्याचं प्रमाण वाढेल, तिला हगवण लागेल, त्या माध्यमातून रोग होतील आणि कोंबडीचा जीव जाईल. याला रोखायचं असेल, श्रावण महिन्यात कोंबड्यांचा जीव वाचवायचा असेल, तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण छोटासा बदल करा. कोंबड्यांना व पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडं खाद्य द्या. या कोरड्या खाद्यामध्ये ज्वारीचा अजिबात वापर करू नका. ज्वारी कोरडी जरी असली तरी ती थंड असते. मग अशा परिस्थितीत तुम्ही नंबर 1 चा ऑप्शन गहू, नंबर 2 चा ऑप्शन बाजरी, नंबर 3 चा ऑप्शन मका, नंबर 4 चा ऑप्शन तांदूळ आणि नंबर 5 चं सगळ्यात बेस्ट ऑप्शन मित्रांनो गिरणीखालचं वेस्टेज जाणारं पीठ. तर या 5 ऑप्शनपैकी तुम्हाला जे परवडतंय, जे अवेलेबल लवकर होतंय, स्वस्त पडतंय, ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी यूज आउट करा आणि या माध्यमातून 1 महिना काळजी घ्या. ज्यांनी श्रावण महिन्यात आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव वाचवला, ते भविष्यात फार यशस्वी होणार, सक्सेसफुल होणार, ते लाखोंचा निव्वळ नफा कमावणार. यामागचं कारण काय आहे, की त्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 महिन्यानंतर हिवाळा हा अनुभवायला मिळतो आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कोंबडीची, कोंबड्याची, कोंबड्याच्या पिल्लांची व अंड्यांची मागणी अति जास्त असते. तर यानुसार आपण सर्वांनी हा विचार करायला हवा. फक्त 1 महिनाभर कळ सोसली तर आपल्याला भविष्यात या ठिकाणी उत्पन्न कमावण्याचं बळ येईल हे लक्षात घ्या आणि या असणाऱ्या एका गोष्टीमुळे श्रावण महिन्यात जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना कोरडंच खाद्य द्या. जर ओलसर दिलं तर आजार येऊन ते एक्सपायर होऊ शकतात आणि हे होत असताना मेडिकलचा खर्चसुद्धा वाढतो. मग ते परवडणारं नाही. म्हणून आपण सर्वांनी कोरड्या खाद्यावरती श्रावण महिन्यात कॉन्सन्ट्रेशन करावं ही आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती. तर मित्रांनो या असणाऱ्या सल्ल्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन. बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात, की फार जबरदस्त माहिती आपण देता सर आणि ही माहिती आम्हाला वेळोवेळी पाहिजे. मग मार्गदर्शनासाठी काही सोय आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यासाठी सोय आहे. रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काय केले ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा केली आहे. ज्या कुक्कुटपालक बांधवांना या व्यवसायामध्ये यायचं आहे, करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी ही ऑनलाईन ट्रेनिंग आहे. तर ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर लक्षात घ्या, दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जॉइन झाले तर संध्याकाळी 7:30 वाजता रविवारी त्या ठिकाणी क्लास जॉइन व्हायला मिळेल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर, त्यानंतर मेडिकल प्लस वेदर बुलेटिन म्हणजे काय, किंवा आठवड्याभरात पुढचं वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा, कोणतं औषध द्यायचं याबद्दल माहिती देणार हे वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन असते. यामुळं काय होते, की तुमच्या कोंबड्यांवरती, पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होऊन जाते, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी होतो. आणि
सेगमेंट नंबर 3 प्रश्न उत्तराचं, की बाबा आठवड्याभरात जेवढे काही प्रश्न निर्माण झाले ती प्रश्न तुम्ही डायरेक्टली थेट मला विचारू शकता. त्या सर्व प्रश्नाचा उलगडा उत्तर रूपाने मी करत असतो. जर इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरेही प्राप्त करू शकता. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते कसं करायचं? तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? प्रथम 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. तुम्ही या क्रमांकावरती कॉल केला की लखन सर फोन उचलतील. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय करतील? तुम्हाला म्हणतील की बुवा तुम्ही यासाठी काय करा, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक पाठवतील. यावरती ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी होऊन जाईल परिपूर्ण. तर अशा पद्धतीनं ज्यांना या व्यवसायात उतरून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी कृपया 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून या ट्रेनिंगला तात्काळ जॉईन व्हावं. मित्रांनो, या ट्रेनिंगमध्ये जर आपण जॉईन झाले तर आपणास मुख्य 4 फायदे होणार. पहिला फायदा, कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च हा 80% कमी होईल. दुसरा फायदा, कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी कशा पद्धतीने शेड उभारायचं याबद्दल सूक्ष्म माहिती मिळेल, ज्यामुळे आपली पैशाची, जागेची, वेळेची, मेहनतीची बचत होऊन जाईल. तिसरा जो फायदा आहे तर त्या फायद्यामध्ये लक्षात घ्या की आपली कोंबडी, आपले पिल्ले यांच्यावरती आजाराचं प्रमाण कमी होईल, कारण त्या ठिकाणी त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाईल. हे मार्गदर्शन आपण जर प्राप्त केलं तर या माध्यमातून काय होईल की आजार येणार नाहीत, आणि जरी चुकून-मुकून आजार आले तर त्या माध्यमातून तो आजार कोणता आहे ओळखून तात्काळ त्यावरती उपाययोजना सुचवली जाईल, औषधं सांगितली जातील, ज्यामुळे आपल्या पिल्लांचा आणि कोंबड्यांचा मृत्यूदर कमी राहील. चौथा आणि शेवटचा फायदा, आपल्या गावरान कोंबड्यांची, कोंबडीच्या पिल्लाची, कोंबड्याच्या अंड्यांची व कोंबडे यांची विक्री कधी, कुठे आणि कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन राहत नाही. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते, दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. खऱ्या अर्थाने या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश निश्चित करा. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. त्याबरोबरच मित्रांनो, मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप मोफत आहे. या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल. तर कुक्कुटपालक बांधवांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की पावसाळ्यात आपण कोंबड्यांना कोरडं खाद्य द्यायला पाहिजे. खास करून श्रावण महिन्यामध्ये आपण जे आहे तर कोंबड्यांना आणि पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडं खाद्य द्यावं. त्यामागचं कारण काय, यामुळे कोणते फायदे होतात आणि जर नाही दिलं तर काही नुकसान होऊ शकते का, सगळं समजून आणि समजावून घेतले. त्यामुळे काही प्रश्न असतील तर पाठवत चालणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करतच राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.